नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या राजपत्रावर बोलणार आहोत. हे 15 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झालंय. हो, आणि हे थेट जोडलेले आहे एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या कायद्याशी, म्हणजे 1947चा तो कायदा, जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण करण्याबद्दलचा. बरोबर. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947. अगदी. मुळात कायदा आणला होता कारण शेत जमिनीचे काय म्हणतात त्याला अव्यवहार्य, म्हणजे खूप लहान तुकडे होऊ नयेत आणि लहान असतील तर ते एकत्र यावेत. कारण शेतीसाठी जमिनीचा योग्य आकार असणं महत्त्वाचं आहे, उत्पादकतेसाठी वगैरे. हो ना. आणि आता ही जी नवीन अधिसूचना आली आहे त्याने स्थानिक क्षेत्र म्हणजे नक्की काय हे परत एकदा जरा स्पष्ट केले असं दिसतंय. म्हणजे कोणती क्षेत्र या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत हे आज आपल्याला बघायचंय. बरोबर. चला तर मग बघूया काय नक्की वगळलंय. ही अधिसूचना आहे ना, ती कायद्याच्या कलम 3 नुसार काढली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधी जे काही आदेश किंवा अधिसूचना होत्या या विषयावरच्या, त्या सगळ्या आता रद्द झाल्या आहेत. म्हणजे आता हीच यादी फायनल. अच्छा, म्हणजे आता क्लॅरिटी आली की हीच लिस्ट फॉलो करायची. बरं, मग सुरुवात करूया वगळलेल्या क्षेत्रांपासून. कोणकोणते भाग आहेत हे नक्की? सगळ्यात पहिलं आणि अगदी सरळ म्हणजे राज्यातील जेवढ्या महानगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत आणि नगर पंचायती आहेत, त्यांच्या हद्दीतलं सगळं क्षेत्र पूर्णपणे हे आता या 1947च्या कायद्याच्या बाहेर आहे. अरे वा. म्हणजे शहरांच्या आत जमिनीचे कितीही लहान तुकडे झाले तरी हा तुकडेबंदी कायदा तिथे लागू होणार नाही? नाही होणार. पण असं का? शहरात तर जमिनीचे व्यवहार जास्त होतात. तुकड्यांचा प्रश्न तिथे नसेल का? प्रश्न असतो, पण त्याचं स्वरूप वेगळं असतं. आणि मुख्य कारण म्हणजे शहरांमध्ये जमिनीचं नियोजन आणि वापर हे दुसऱ्या कायद्यांप्रमाणे चालतं. म्हणजे तो आपला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 आहे की नाही? हो, MRTP ऍक्ट. अगदी तो कायदा, किंवा मग त्या महानगरपालिकेचे नगर परिषदेचे स्वतःचे नियम असतात. तिथे जमिनीचा वापर शेतीसाठी नसतो मुख्यत्वे, तो असतो निवासी, कमर्शियल, इंडस्ट्रीयल. अच्छा. आणि त्याचे नियम वेगळे लागतात. हा 1947चा कायदा मूळ धरतो शेत जमिनीला. समजलं. म्हणजे जिथे ऑलरेडी दुसरी स्पेसिफिक प्लॅनिंग सिस्टम आहे तिथे हा जुना कायदा लागू होत नाही. ओके. दुसरा मुद्दा काय आहे मग? दुसरा मुद्दा पण ह्याच लॉजिकवर आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम म्हणजे MRTP ऍक्ट खाली जी विकास प्राधिकरणं स्थापन झाली आहेत, उदाहरणार्थ MMRDA सारखे. अगदी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA, किंवा इतर अशी कोणतीही विशेष नियोजन प्राधिकरणं, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीज, त्यांच्या अधिकार क्षेत्रात जर एखादं क्षेत्र आलं आणि ते निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कुठल्याही अकृषिक वापरासाठी नेमलेलं असेल तर ते पण वगळलंय. हो, ते सुद्धा या कायद्यातून वगळलं आहे. म्हणजे MMRDA सारख्या संस्था जिथं प्लॅनिंग करतात तिथली नॉन ॲग्रिकल्चरल जमीन पण यातून बाहेर. आणि तिसरा मुद्दा पण साधारण तसाच आहे का? हो, तिसरा मुद्दा पण त्याच दिशेने जातो. म्हणजे MRTP ऍक्ट किंवा इतर कुठल्या कायद्यानुसार जर एखादी प्रादेशिक योजना, रिजनल प्लॅन तयार केली असेल, मग ती प्रारूप असो म्हणजे ड्राफ्ट किंवा अंतिम म्हणजे फायनल, त्या योजनेत जर काही भाग निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर अकृषिक वापरासाठी ठरवला असेल तर तो भाग सुद्धा या 1947च्या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर राहील. हे तिन्ही मुद्दे सरळ आहेत. शहरं, नियोजन प्राधिकरणं आणि रिजनल प्लॅनमधील नॉन ॲग्रिकल्चरल झोन. पण हा शेवटचा मुद्दा जो आहे, परिघीय क्षेत्र म्हणजे पेरिफेरल एरिया, हा जरा वेगळा वाटतोय. काय आहे? हो, हा जरा जास्त स्पेसिफिक आहे आणि महत्वाचा पण. यात काय म्हटलंय की कोणतंही गाव, शहर किंवा नगर आहे ना, हो, त्याच्या हद्दीपासून बाहेरच्या बाजूला 200 मीटर पर्यंतचा पट्टा. फक्त 200 मीटर? हो, फक्त 200 मीटर. पण अट आहे. अट अशी की हे 200 मीटरचं क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चं कलम 42D आहे. त्यानुसार जी प्रादेशिक योजना म्हणजे रिजनल प्लॅन बनवली आहे त्यामध्ये हे क्षेत्र विकास करण्यायोग्य क्षेत्र म्हणजे डेव्हलपेबल झोन म्हणून दाखवलेलं पाहिजे. अच्छा. म्हणजे गावाच्या किंवा शहराच्या सीमेला लागून असलेला 200 मीटरचा पट्टा, पण फक्त जर तो रिजनल प्लॅनमध्ये डेव्हलपेबल झोन असेल तरच त्याला ही सूट मिळणार. अगदी बरोबर.
तरच तो तुकडेबंदी कायद्यातून वगळला जाईल. पण हे 200 मीटरच का? यामागे काही विचार असेल ना? नक्कीच. हे 200 मीटर म्हणजे शहराच्या किंवा गावाला लागून असलेलं क्षेत्र, जिथे विकासाचा दाब लगेच येतो. शहराची वाढ होते तेव्हा सगळ्यात आधी याच जमिनीवर परिणाम होतो की नाही? बरोबर. तर जर ती जमीन रिजनल प्लॅनमध्ये डेव्हलपेबल म्हणून दाखवली असेल, तर तिथे हा तुकडेबंदीचा कायदा लागू ठेवला तर कदाचित विकासाला अडथळा येईल. म्हणजे प्लॅनिंग एका दिशेने आणि कायदा दुसऱ्या दिशेने असं व्हायला नको. एक प्रकारची सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न दिसतोय. हो, हा एक प्रकारचा काय म्हणतात त्याला, संक्रमण किंवा बफर झोन म्हणता येईल. पण मला एक विचारायचं होतं की यामुळे थोडं कन्फ्युजन नाही का होणार जमिनीवर? म्हणजे नक्की 200 मीटर कुठे संपतं आणि ते डेव्हलपेबल झोनमध्ये येतं की नाही हे ठरवण्यात स्थानिक पातळीवर अडचणी येऊ शकतात ना? शक्यता आहे. अंमलबजावणीमध्ये आव्हानं येऊ शकतात, कारण जमिनीवर रेषा ओढणं सोपं नसतं. पण जर आपण ह्या सगळ्या वगळलेल्या क्षेत्रांकडे एकत्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. सरकारला हा 1947चा कायदा आता मुख्यत्वे ग्रामीण आणि जिथे अजून शेती मुख्य आहे अशा भागांवर केंद्रित करायचा आहे, जिथे जमिनीचं नियोजन अजून पारंपरिक पद्धतीनेच आहे किंवा जिथे तुकड्यांचं एकत्रीकरण गरजेचं आहे. म्हणजे सरळ सरळ अर्थ असा की ही जी आता आपण चर्चा केली ती शहरं, निमशहरं, प्लॅन्ड एरिया आणि तो 200 मीटरचा पट्टा, हे सगळं वगळून बाकी उरलेल्या सगळ्या तालुक्यांमधल्या क्षेत्रांमध्ये 1947चा तुकडेबंदी आणि एकत्रीकरण कायदा पूर्वीसारखाच लागू राहणार. अगदी तसंच. या अधिसूचनेने कायद्याची भौगोलिक व्याप्ती जास्त नेमकी केली आहे असं म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे एक प्रकारे ही अधिसूचना म्हणजे 1947चा कायद्याचा अपडेटेड नकाशाच आहे. कोण कुठे लागू होतो आणि कुठे नाही हे स्पष्ट करणारा. बरोबर. शहरी आणि नियोजनबद्ध भाग बाहेर, बाकी ठिकाणी कायदा लागू. पण मग एक विचार मनात येतो, ही जी आता स्पष्ट विभागणी झाली आहे म्हणजे कायद्याच्या आतली जमीन आणि बाहेरची जमीन, यामुळे अगदी सीमेवरच्या जमिनींच्या किमती, त्यांचा वापर किंवा तिथे डेव्हलपमेंट कसं होणार यावर काही परिणाम होईल का? म्हणजे एका बाजूला नियम वेगळे, दुसऱ्या बाजूला वेगळे. खूप चांगला मुद्दा आहे. नक्कीच परिणाम होऊ शकतो. त्या सीमारेषेवरच्या जमिनींच्या व्यवहारांमध्ये, त्यांच्या किमतींमध्ये फरक पडू शकतो. तिथे कदाचित काही नवीन संधी किंवा आव्हानं निर्माण होऊ शकतात. बरोबर. म्हणजे एका बाजूला तुकडा फाडायला बंदी आणि अगदी बाजूलाच काही बंधन नाहीये. यामुळे जमिनीच्या बाजारात किंवा नियमनामध्ये काय बदल होतात हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरेल पुढे. त्यावर लक्ष ठेवावं लागेल.